ओके, गुड. ओके, चला आता आपण मॉड्यूल 3 कडे जाऊया. बिल्डिंग पॉझिटिव्ह सेल्फ इमेज. जे आपल्या बरोबर सगळं झालंय निगेटिव्ह, त्याला इम्प्रूव्ह करायला आपल्याला स्वतःची इमेज स्वतःच्या मनात सुधरवायला लागेल. आणि दॅट इज कॉल्ड एज बिल्डिंग पॉझिटिव्ह सेल्फ इमेज. तुम्ही स्वतःला कसं बघता. आणि यू हॅव टू स्टार्ट विथ डेव्हलपिंग सेल्फ अवेअरनेस. पहिला पॉईंट काय? डेव्हलप युअर अवेअरनेस. आयडेंटिफाय पर्सनल स्ट्रेंथ अँड विकनेसेस. एक पेपर घ्या, आता नका करू पण नंतर करा. एक पेपर घ्या, त्याच्यावर लिहा तुमच्या स्ट्रेंथ काय, तुमच्या विकनेसेस काय. ओके, टेक टाइम टू रिफ्लेक्ट ऑन व्हॉट यू आर नॅचरली गुड ॲट अँड एरियाज दॅट मे नीड इम्प्रुव्हमेंट. ओके, आता ज्या विकनेसेस आहेत त्या इम्प्रूव्ह करायला लागतील आणि ज्या स्ट्रेंथ आहेत त्या सॉलिड करायला लागतील. ओके, मेक अ लिस्ट ऑफ स्ट्रेंथ्स लाईक पेशन्स, क्रिएटिव्हिटी, विकनेसेस लाईक इम्पेशन्स, सेल्फ डाऊट, जे काय तुम्हाला वाटतं तुमचे विकनेस. स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. लाईफ इज ऑल अबाउट प्लॅनिंग. तुम्ही तुमचं लाईफ पर्पजफुली जगलं पाहिजे ना. असं तुम्ही ऐकलं असेल ना, लाईफचा पर्पज पाहिजे. पर्पजफुली आयुष्य जगलं पाहिजे, की काय मला इम्प्रूव्ह करायचं आहे, काय माझ्यात कमतरता आहे, कसं मी त्याच्यावर काम करू. सतत दिवसा गणिक रोज प्रत्येक सेकंदाला मिनिटाला तुमचा हाच विचार पाहिजे की हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय सेल्फ, हाऊ कॅन आय अचीव्ह दिस, हाऊ कॅन आय अचीव्ह माय गोल्स. ओके, that is called as identifying personal strength and awareness, weaknesses. Then recognize emotional triggers. आता कोणीतरी म्हटलं ना की बॉस मला अपमान करतो सगळ्यांसमोर. सो तुमचा इमोशनल ट्रिगर काय आहे, कशामुळे तुम्हाला भीती वाटते, वाईट वाटतं, राग येतो. ओके, दॅट विल टेल यू की तुमचे इमोशनल ट्रिगर्स काय आहेत आणि त्या गोष्टीपासून तुम्हाला लांब राहायचंय किंवा लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. नोटीस सिच्युएशन और पीपल दॅट कॉज स्ट्रॉंग इमोशनल रिॲक्शन्स बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. तर अशा माणसांची यादीच करा आणि त्या माणसाबरोबर इंटरॅक्ट करताना तुम्हाला काय इमोशन येते, फिलिंग येते, ती लिहा त्याच्यासमोर. पॉझिटिव्ह येते, निगेटिव्ह येते, काय फिलिंग येते. राग येतो, चीड येते, त्रास येतो, इरिटेशन होतं, मजा वाटते, आनंद वाटतो, जे काय वाटतं. आणि ऍब्झॉर्ब करा ते. आणि मग तुम्ही फक्त डिसाईड करा की पुढच्या वेळेला या व्यक्तीबरोबर बोलताना ही इमोशन मी यायला देणार नाही. ऑब्व्हियसली निगेटिव्ह इमोशन. पॉझिटिव्ह चांगला आनंद वाटत असेल तर चांगलंच आहे. त्रास होत असेल, इरिटेट होत असेल तर कंट्रोल, सेल्फ कंट्रोलची प्रॅक्टिस करा की त्याने काही बोलू दे पण मी राग येऊ देणार नाही. ओके, हे स्वतःला सांगत राहा, सांगत राहा, सांगत राहा. हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या रिएक्शन इम्प्रूव्ह करता येते. ओके, इफ क्रिटिसिझम मेक्स यू फील इनसेक्युअर, रेकग्नाइज इट ॲज अ ट्रिगर. सो रेकग्नेशन महत्वाचं आहे की हा बोलल्यावर मला राग येणार आहे, आधीच रेकग्नाइज केलं तर तुमचा रिस्पॉन्स प्लान करू शकता तुम्ही. लाईफ इज ऑल अबाउट प्लॅनिंग. ओके, टू बेटर अंडरस्टँड वाय. देन प्रॅक्टिस माइंडफुलनेस. अगेन पुन्हा आपण माइंडफुलनेस कडे येतोय बघा. पुन्हा मेडिटेशन करा, स्वतःच्या विचारांना ऑब्झर्व करा. हा विचार माझ्या डोक्यात आला, बॉसने मला बस असं बोलला, इन्सल्ट झाला, राग आला, हे गोष्ट माझ्या मनात येऊन गेल्या, त्याच्याबद्दल मी काय करू शकतो. हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह, हाऊ कॅन आय स्टॉप दिस, कॅन आय चेंज माय जॉब, कॅन आय चेंज माय बॉस, कॅन आय चेंज माय ॲटिट्यूड, कॅन आय चेंज माय वर्क स्टाईल, कॅन आय चेंज माय कम्युनिकेशन स्टाईल. एकाच प्रश्नाला भिडण्याचे वेगवेगळे मार्ग शोधायला तुम्ही सुरू कराल, त्यातला एखादा मार्ग चालून जाईल. ऑब्व्हियसली मी मगासपासून सांगतोय जादूची छडी नाही आहे. हळूहळू इम्प्रूव्ह होणार, पण होणार इम्प्रूव्ह. ओके, बी माइंडफुल अबाउट व्हॉट यू थिंक, व्हॉट यू बिलीव्ह, व्हॉट यू फील. त्याच्याबद्दल माइंडफुल राहणं गरजेचं आहे. ओके, स्पेंड फ्यू मिनिट्स इच मॉर्निंग डुईंग माइंडफुल ब्रिदिंग टू सेंटर युअर सेल्फ. जे मेडिटेशन आहे तेच आहे याचं सांगितलेले की रोज सकाळी उठल्यानंतर ऍटलीस्ट 5 मिनिटं काहीही न करता स्वतःच्या थॉट्सना ऑब्झर्व करायला सुरू करा. बऱ्याच लोकांना वाटतं मेडिटेशन म्हणजे थॉटलेस अवस्थेत बसणं, विचार येऊ न देणं. तर तसं नाही आहे. विचार आपले मंकी माइंड येतच राहणार, त्यांना ऑब्झर्व करणं. आला विचार, गेला विचार, त्याचा आतमध्ये मनाला लावून न घेता हा विचार, हा थॉट, माझ्या मनात हे थॉट्स येत आहेत, हे का येत आहेत, हे बरोबर आहेत का, हे चुकीचे आहेत का, हे कमी केले पाहिजेत का, हे वाढवले पाहिजेत का, हे चांगले आहेत का, हे वाईट आहेत का. जे थॉट्स येतात जस्ट ऑब्झर्व युअर ओन थॉट्स. अँड दॅट इज व्हेरी पॉवरफुल. आणि खूप कठीण आहे हा 5 मिनिटं शांत बसणं, काही न करता. स्क्रीन पण नाही घ्यायची, गाणी पण नाही लावायची. बरेच लोक मेडिटेशन म्युझिक लावून डोळे मिटून बसतात. दॅट इज नॉट मेडिटेशन. मेडिटेशन इज ऑल अबाउट ऑब्झर्विंग युअर थॉट्स न्यूट्रली. ओके, प्रॅक्टिसने येणार अगेन ही गोष्ट, बट दॅट विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर रिस्पॉन्स. तुमचा रिस्पॉन्स इम्प्रूव्ह करणार. इट विल डेव्हलप युअर सेल्फ अवेअरनेस. देन यू गो टू नेक्स्ट पॉईंट, दॅट इज प्रॅक्टिसिंग सेल्फ कंपॅशन. स्वतःवर प्रेम पण करायला शिकवणार तुम्हाला जर तुम्ही सेल्फ कंपॅशन केलं तर.
ट्रीट युअर सेल्फ लाईक अ फ्रेंड. टॉक टू युअर सेल्फ लाईक अ फ्रेंड. स्वतःबरोबर तुम्ही किती वेळा एखाद्या मित्रासारखं बोलाय? मी स्वतःबरोबर बऱ्याच वेळा बोलतो. माझ्या ऑफिसमध्ये मी एकटाच असतो. वाईफ असते, ती एका रूममध्ये काम करते, मी एका रूममध्ये काम करतो. तर दिवसभर चर्चा माझी स्वतःबरोबर चालू असते. सलील करू शकतो, सलील आपण हे केलं पाहिजे, सलील तू हे केलं पाहिजेस, असं मी स्वतःला सांगत असतो. दॅट इज म्हणजे कोणी दुसऱ्या बिल्डिंग मधून कोणी मला बघितलं तर त्यांना वाटेल की हा वेडा आहे, स्वतःशीच बोलतोय. बट आय ऑलवेज कीप ऑन डुईंग दिस. ओके. टॉक टू युअर सेल्फ लाईक अ फ्रेंड. तुम्हीच तुमचे स्वतःचे चांगले मित्र बना, बोलत राहा. देन देन यू गो टू नेक्स्ट. एक्नॉलेज युअर फिलिंग. जे आपण आता मगाशी बोललेलो आहे की ज्या फिलिंग्स आहेत, ज्या तुम्हाला त्रास देत आहेत ना, त्या एक्नॉलेज करा की ह्याच्यामुळे मला त्रास झालाय. आता पुढच्या वेळेला मला या फिलिंगला बीट करायचंय, माणसाला नाही, या फिलिंगला बीट करायचंय. आणि मग पुढच्या वेळेला तुमचा रिस्पॉन्स थोडा इम्प्रूव्ह होईल, अजून थोडा इम्प्रूव्ह होईल. करत राहा, त्या फिलिंगला बीट करायचा प्रयत्न करा. ओके. दॅट इज एक्नॉलेज युअर फिलिंग. अँड देन फॉरगिव्ह युअर सेल्फ फॉर मिस्टेक्स. चुका झाल्या तर फार जास्त त्याच्यावर ताणत बसायचं नाही. एखाद दिवस तुम्हाला त्रास होणारच, पण खूप जास्त भूतकाळामध्ये जगायचं नाही. ते मी तेव्हा तसं नाही करायला पाहिजे होतं, असं बोलायला नाही पाहिजे होतं. तुम्हाला माहिती आहे ना, त्या दिवशी एक रील का कुठेतरी कोटेशन होतं की जेव्हा भांडण होतं आपलं, ते भांडण झाल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास एका गोष्टीचा होतो, तो म्हणजे मी त्यावेळेला हे का बोललो नाही, मला तेव्हा बोलायला सुचलं का नाही. ओके. स्पेशली नवरा बायकोचे भांडण होतात किंवा आज इतर कुठली भांडण होतात. प्रत्येक वेळेला भांडण झाल्यानंतर आपल्या डोक्यात थॉट काय असतो, तेव्हा मी हे बोलायला पाहिजे होतं, मला हे का सुचलं नाही, मला हे बोललं का नाही. दिस इज ऑल लिव्हिंग इन द पास्ट. ओके. सो एखाद दिवस ठीक आहे, पण खूप जास्त पास्ट मध्ये जगायचं नाही. फॉरगिव्ह युअर सेल्फ, मूव्ह ऑन. अदरवाईज तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. इफ यू मिस्ड अ डेडलाईन, फॉरगिव्ह युअर सेल्फ अँड फोकस ऑन लर्निंग फ्रॉम इट. अँड द लास्ट वन इज एंगेजिंग सेल्फ केअर. स्वतःची काळजी घ्यायला सुरू करा. तुमच्या स्वतःच्या माइंडसाठी, बॉडीसाठी, सोलसाठी टाइम ठेवा. तुमच्या मनःशुद्धीसाठी, मनःशांतीसाठी, शरीरासाठी टाइम ठेवा. तो टाइम स्वतःचा आहे. रिलॅक्सिंग बाथ, गो फॉर अ नेचर वॉक, मेडिटेट द वे ॲज अ वे ऑफ शोईंग काइंडनेस टू युअर सेल्फ. स्वतःवर जर तुम्ही प्रेम करायला सुरू केलं, लोक बघणार, तुमच्या आसपासचे लोक बघणार हे स्वतःची काळजी घेत आहेत, स्वतःच्या वेळेची काळजी घेतात, शरीराची काळजी घेतात, मनाची काळजी घेतात. फालतू गोष्टींमध्ये वेळ नाही घालवत, गॉसिपिंगमध्ये वेळ नाही घालवत, सोशल मीडियामध्ये वेळ नाही घालवत, भांडण तंट्यामध्ये वेळ नाही घालवत, पॉलिटिक्समध्ये वेळ नाही घालवत, टीव्ही सतत बघत राहत नाही, सोशल मीडिया स्क्रोल करत नाहीत. हे तुम्ही स्वतःबद्दल जर केलं तर दुसऱ्याला दिसणार, आणि मग तुमच्याबद्दलचा त्यांचा विचार बदलायला लागणार, मग ते तुम्हाला वेगळ्या प्रकारे ट्रीट करायला लागणार. बट यू हॅव टू स्टार्ट विथ युअर सेल्फ फर्स्ट. ओके. सो this is self compassion, self love. Great. uh, and then we go to the third point, that is setting realistic goals and celebrating achievements. खूप मोठे गोल्स लाईफ मध्ये ठेवले तर भीती वाटते त्याची. सो रिअलिस्टिक गोल्स ठेवा, गोलला ब्रेक करा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, आणि जेव्हा पण तुम्ही ती छोटी गोष्ट अचीव्ह कराल तेव्हा स्वतःच्या पाठीवर थाप मारायला विसरू नका. सेलिब्रेट करा छोट्या छोट्या गोष्टी. तुमचे जे काही मोठे गोल्स असतील, से फॉर एक्झाम्पल तुमचं गोल असेल की मला 1 करोड रुपये कमवायचे, 1 करोड इज अ बिग गोल. पण मी या महिन्यामध्ये 15,000 20,000 सेव्ह करेन, इन्व्हेस्ट करेन. दॅट इज युअर मंथली गोल. ते मंथली गोल करा, अचीव्ह करा, सेलिब्रेट करा. तुमच्या आवडत्या लोकांबरोबर सांगा की चला आपली पहिली स्टेप झाली, आता ह्या महिन्यात पुढच्या महिन्यात मी हे करणार. यू ब्रेक द गोल इन टू स्मॉल मॅनेजेबल टास्क आणि स्टार्ट सेलिब्रेटिंग दोस. हे काय माहिती आहे, हे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आहे. तुम्ही स्वतःला सांगताय आय एम गुड, आय एम कॅपेबल, आय एम एबल, आय कॅन डू इट, माझी योग्यता आहे, माझी पात्रता आहे. हे तुम्ही स्वतःला सांगताय, महिना 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 सांगत राहताय, हळूहळू तुमचं सेल्फ एस्टीम बिल्ड होणार आहे. ओके. देन ट्रॅक युअर प्रोग्रेस. कारण जर तुम्ही प्रोग्रेस ट्रॅक केली नाही तर तुम्हाला कळणारच नाही, आला दिवस गेला. सतत आपल्या आयुष्याचे कितीतरी दिवस असे, सकाळी उठतोय, अंघोळ करतोय, नाश्ता करतोय आणि दिवसभराचं काम करतोय, झोपून जातोय. या 4 गोष्टींसाठी आपलं आयुष्य आहे का? नाही. तर तुमची प्रोग्रेस कशामध्ये होते ती ट्रॅक करा. आज मी हे केलं, उद्या मी हे केलं, काल मी 1 किलोमीटर चाललेलो, आज मी 10 किलोमीटर चाललोय, परवा मी, पुढच्या महिन्यात मी 15 किलोमीटर चाललोय. जे काय तुमचं, 15 किलोमीटर जास्त होतं चालायला, पण जे काय तुमचं ट्रॅकिंग आहे ते स्टार्ट ट्रॅकिंग युअर प्रोग्रेस. कारण ते व्हिज्युअलाइज होते ना, प्रोग्रेस ट्रॅक तुमचा व्हिज्युअलाइज होतो, तुमच्या ब्रेनला व्हिज्युअल गोष्टी लक्षात राहतात आणि तो तशा प्रकारे सांगत राहतो स्वतःला की येस यू कॅन डू इट. तू मागच्या महिन्यात केलं होतंस, मग ह्या महिन्यात पण करू शकतोस. दॅट इज हाऊ यू ट्रेन युअर एस्टीम. ओके.
देन सेलिब्रेट स्मॉल विन्स अलॉंग द वे, याच्याबद्दल आपण आताच बोललेलो आहे. स्वतःला शाबासकी द्या आणि छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करा. मोठ्या आनंद, कारण खूप लोकांचा मी बघितलंय मोठा आनंद त्यांना सहनच होत नाही. त्या आनंदात पण त्यांना काहीतरी त्रास, दुःख जाणवतं, किंवा तो आता माझ्याकडून हा आनंद हिरावून जाईल, कारण त्यांना कधी मिळालेलाच नसतो. त्याच्यामुळे डोंट वरी अबाउट द बिग हॅपीनेस. जे छोटे छोटे रोजचे आनंद आहेत ते घ्यायला सुरुवात करा. मग तुम्हाला मोठ्या आनंदाचा खरा अनुभव घेता येईल. नाहीतर ते समोर आला तरी तो घेता येणार नाही. आणि दिस इज हाऊ यू अगेन बिल्ड युअर सेल्फ एस्टीम. ओके. आय होप तुम्हाला आत्ता बऱ्यापैकी क्लॅरिटी आली असेल. एक ऍक्टिव्हिटी बघूया, मग क्वेश्चन्स घेऊया. ही अगेन तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करायची आहे. स्ट्रेंथ अँड अकम्प्लिशमेंट लिस्ट. यू विल हॅव टू क्रिएट अ लिस्ट ऑफ युअर पर्सनल स्ट्रेंथ अँड पास्ट अकम्प्लिशमेंट. ओके. तो जो पान तुम्ही आत्ता घेतलाय त्याच्यावर नंतर करा, आत्ता नका करू. पण तुमच्या स्ट्रेंथ्स काय काय आहेत आणि तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यात काय काय अचीव्ह केलंय, आत्तापर्यंत अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही आयुष्यात काय काय अचीवमेंट केल्यात. लहानपणी तुम्ही बेस्ट खेळाडूचं बक्षीस मिळवलं असेल, ती तुमची अकम्प्लिशमेंट आहे. किंवा तुमचं सिनियर मॅनेजर म्हणून प्रमोशन झालं असेल, अकम्प्लिशमेंट. जे काय झालं आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केलेल्या, त्यांची यादी करा. दॅट इज टेलिंग युअर ब्रेन दॅट यू आर वर्थ इट. तुम्ही काहीतरी केलंय अचीव्ह. ओके. दिस इज दी ऍक्टिव्हिटी नंबर 3 फॉर यू. बुद्धाचं एक कोटेशन आहे, यू युअर सेल्फ ॲज मच ॲज एनीबडी इन द एंटायर युनिवर्स डिझर्व युअर लव्ह अफेक्शन. तुमचं प्रेम, तुमची माया तुम्हाला जेवढी गरजेची आहे, इतरांना जेवढी गरजेची आहे, तेवढी तुम्हाला स्वतःला पण गरजेची आहे. गौतम बुद्धाने आपल्याला सांगितलं, आधी स्वतःवर प्रेम करा. ओके. दिस वॉज पॉइंट नंबर 3, मॉड्यूल नंबर 3. कसा वाटला? एनी क्वेरीज, क्वेश्चन्स, डाऊट्स? आस्क मी. बऱ्यापैकी तुम्हाला क्लॅरिटी आली आहे, गेस. इतर लोक म्हणत असतील स्वतःला शहाणा समजतो, तर म्हणतील, कारण ते इतर लोक आहेत ना. तुम्ही हत्ती आहात की कुत्रा आहे तुम्हाला ठरवायचे आहे. इतर लोक भुंकणार, तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा असेल तर तुम्ही पण भुंका, कुत्रा होणार. तुम्ही इग्नोर करा, तुम्ही हत्ती होणार. युअर डिसिजन. लाईफ इज ऑल अबाउट युअर डिसिजन. द वे यू रिस्पॉन्ड इज युअर डिसिजन. गुड. या सेशनचं रेकॉर्डिंग भेटेल का? मी मगाशी सांगायला विसरलो की MBA जे रेकॉर्डिंग आहेत ते पेड स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल पण मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. तोपर्यंत बाकीचे प्रश्न घेतो. दुसऱ्या समोर कॉन्फिडन्स कसं दिसायचं जेव्हा आपण कन्फ्युज दिसतो आणि आणि फेस ते दिसतं तेव्हा. सो बेसिकली तुमचं सेल्फ एस्टीमवर एस्टीम इम्प्रूव्ह करण्यावर जर आपण काम केलं, आपलं कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करण्यावर काम केलं, तर तुम्ही आपोआप समोरच्या कॉन्फिडंट दिसायला लागाल. तुम्हाला ऍक्टिंग करायची गरज नाही आहे. ओके. आता टेम्पररी स्ट्रॅटेजीज आहेत कॉन्फिडन्स बूस्ट करण्याच्या, जसं बॉडी लँग्वेज, पॉवर पोझिशन, पॉवर ड्रेसिंग. पण ते आता मी इथे सांगत नाही, कारण तो विषयच वेगळा आहे कॉन्फिडन्स बिल्डिंगचा. पण लॉंग टर्म मध्ये जर तुम्हाला करायचं, यू वर्क ऑन स्मॉल चॅलेंजेस, स्मॉल गोल्स, ते इम्प्रूव्ह करत जा. जेवढं तुम्ही जिंकत जाणार, तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढत जाणार. जिंकण्यासाठी मोठे गोल ठेवले तर कठीण आहे, म्हणून छोटे गोल ठेवा आणि सतत ते छोटे गोल जिंकत जा. तुम्ही जेवढे छोटे गोल जिंकत जाणार, तुमचं आयुष्य, तुमचा कॉन्फिडन्स तेवढाच इम्प्रूव्ह होता. गौतम बुद्धांना आपण सेल्फ एस्टीम मध्ये रँक करू शकतो का? आय डोंट नो. त्यांना हे 10 प्रश्न विचारायला लागतील. जर तुमचं मॉड्यूल कुठलं मिस झालं असेल तर मी आता तुम्हाला रेकॉर्डिंग कसं मिळवायचं सांगणार आहे. प्लीज वेट फॉर दॅट. कोणी चुकीचा असतो तो आपल्याला चुकीचं ठरवतो, तुम्ही काय करू शकत नाही ना त्याला. त्याला चुकीचं ठरवायचं तर ठरवू दे. तुमचा आवाज न वाढवता प्रांजळपणे, प्रेमळपणे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. श्रीरामाना पण लोक आज चुकीचं ठरवतात ना, की त्यांनी सीतेला सोडून दिला वेळी. ओके. सो चुका लोक काढायला बसलेच आहेत, ते सगळ्यांच्या चुका काढतात. त्याला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. ओके. हा. डेली रुटीन बद्दल मी सांगणार आहे. आता आपण जे बोललो ना प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज, त्याच्यामध्ये मी डेली ऍक्टिव्हिटीज सांगणार आहे तुम्हाला.
ओके. टिकल गोष्टी बघण्याकडे ज्या तुम्ही तुमचा सेल्फ इस्टीम बिल्ड करण्यासाठी डेली करू शकता. ओके. थोडं थोडं सुरू करा. अगेन लगेच रिझल्ट मिळणार नाहीत, पण तुमचं लाईफ पूर्ण डिझाईन करायचंय तर तेवढा वेळ तर द्यावा लागेल. सो लेट अस स्टार्ट. त्याच्या आधी एक ऍक्टिव्हिटी छोटीशी बिफोर वी गो टू प्रॅक्टिकल. क्रिएटिंग पर्सनल अफर्मेशन. ओके. सो तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे जो पेपर घेतलाय त्या पेपरवर 3 पर्सनल अफर्मेशन्स लिहायचे. अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला 3 गोष्टी सांगायच्यात ज्या तुम्ही स्वतःबद्दल चांगल्या करू शकता किंवा स्वतःबद्दल चांगलं वाटेल तुम्हाला, अशा 3 गोष्टी. ओके. क्रिएट 3 पर्सनल अफर्मेशन टू यूज डेली. फॉर एक्झाम्पल, माय पर्सनल अफर्मेशन इज आय कॅन विन. मी जिंकू शकतो. फॉर माय माय पर्सनल अफर्मेशन इज आय कॅन लर्न एनिथिंग. मी काहीही शिकू शकतो. हे माझं पर्सनल अफर्मेशन आहे. ओके. सो असे तुमचे पर्सनल अफर्मेशन लिहा आणि लिहून क्विकली परत या. आता 3 आठवले नाही तर एक लिहा आणि ते लिहून येऊन परत या इकडे. पण आत्ता लिहा युअर पर्सनल अफर्मेशन, जे तुम्हाला रोज स्वतःला सांगायचंय. रोज मंत्र जसा म्हणतो ना आपण, शुभम करोती म्हणतो रोज, तसं तुम्हाला रोज म्हणायचे हे पर्सनल अफर्मेशन. ओके. आपल्या डोक्यात निगेटिव्ह अफर्मेशन सतत चालू असतात बघा. आता इथे कोणीतरी लिहिलं की मी गृहिणी आहे, मी पैसे कमवत नाही, मी करिअर केलं नाही. हे निगेटिव्ह अफर्मेशन झालं. ट्राय टू मेक इट पॉझिटिव्ह. तुम्हाला काय पॉझिटिव्ह पर्सनल अफर्मेशन लिहिता येईल, तुम्हाला काय करायचंय, तुमची शक्यता, योग्यता, पात्रता काय आहे, काय करण्यात तुम्ही तरबेज आहात, काय तुम्ही चांगलं करतात, काय तुम्ही चांगलं करू शकाल. टॉक अबाउट इट. परफेक्ट. व्हेरी गुड. आय एम अ हेल्दी हॅपी पर्सन. आय एम अ स्ट्रॉंग पर्सन. I am a supportive person. I am confident. क्विकली सगळ्यांनी लिहायचंय. परफेक्ट. आणि काय डाऊट असेल मनामध्ये तर सरळ जाऊन गुगलला विचारा. पर्सनल पॉझिटिव्ह अफर्मेशन्स कोणते आहेत, त्यातले तुम्हाला जे गरजेचे आहेत ते घ्या. वंडरफुल. व्हेरी नाईस. सो आता हा तुमचा मंत्र आहे, जो तुम्हाला रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 4-5 वेळा किंवा जेवढा वेळा आठवेल, जेवढा वेळा जमेल तेवढा वेळा म्हणायचा आहे. ऑलवेज ट्रेन युअर ब्रेन की तुम्ही कुठल्या प्रकारचे व्यक्ती आहात, तुम्ही कोण आहात, कसे आहात. ओके. आणि दॅट यू हॅव टू रिइटरेट विथ युअर सेल्फ. स्वतःला सांगत राहायचं. दिस इज द ऍक्टिव्हिटी. नाव लेट्स गो टू प्रॅक्टिकल. एव्हरीडे आयटम्स. फर्स्ट इज प्रॅक्टिस डेली ग्रॅटिट्यूड. स्वतःला बरोबर जेवढ्या तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या शोधून शोधून त्याच्याबद्दल थँक्यू बोलायला सुरू करा. ग्रॅटिट्यूड इज रिअली पॉवरफुल. आपल्या पूर्ण दिवसभरात तुम्ही कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी तुमच्या बरोबर घडल्या, तुमच्या पत्नीने एक चांगले काहीतरी गरमागरम जेवण बनवून आणलं समोर, थँक्यू म्हणा. समोरासमोर तर म्हणाच, मनातल्या मनात पण म्हणा. कारण ती रोज घडणारी गोष्ट आहे. हळूहळू तुम्ही त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायला विसरायला लागणार. ते रोज घडणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटणार हे असंच आहे लाईफ, कधी ते बंद होईल सांगता येत नाही. थँक्यू म्हणायला सुरू करा. ओके. तुमच्या मुलांनी तुम्हाला काही चांगल्या 4 गोष्टी सांगितल्या, थँक्यू म्हणा. तुमच्या ऑफिसमधल्या सहकार्याने तुमच्यासाठी एखादं चांगलं गोष्ट केली, थँक्यू म्हणा. नसेल केली तर शोधा चांगली गोष्ट, थँक्यू म्हणा. ऍटलिस्ट 2-3 गोष्टींसाठी रोज थँक्यू म्हणायला सुरू करा. दिस इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. रिअली पॉवरफुल. व्हेरी व्हेरी पॉवरफुल.
ओके. देन विल गो टू नंबर 2. यूज पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. आपण मगाशी जे पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहिलेत ना, 3 लिहिले, ते रोज तुम्हाला वापरायचे आहेत. जेवढा वेळा सांगता येईल स्वतःला. तुम्ही कुठल्या टाईपचे व्यक्ती आहात हे तुम्हाला स्वतःला सांगत राहायचंय. कुठल्या टाईपचे व्यक्ती पॉझिटिव्हली. ओके. निगेटिव्ह टॉक नाही करायचे त्याच्यामध्ये. पॉझिटिव्हली स्वतःला सांगत राहायचंय. आपण म्हणतो ना, तू शहाणा बाळ आहे, तू शहाणा बाळ आहे, तू शहाणा बाळ आहे. तो बाळाला शहाणा व्हावं असं वाटतं. एक्झॅक्टली ते तुम्हाला करायचंय. तुम्हाला स्वतःबद्दल सांगायचंय की दिस इज व्हॉट यू आर. This is what you want. This is what you are. This is what you want. Then number 3, spend time with supportive people. तुमच्याकडे चॉईस आहे कुठल्या टाईपच्या लोकांबरोबर राहायचंय. अशा लोकांबरोबर राहा जे तुम्हाला अपलिफ्ट करतात, जे तुम्हाला प्रोत्साहन देतात, सपोर्ट करतात. अशा लोकांबरोबर टाइम स्पेंड करा. जास्तीत जास्त टाइम अशा लोकांबरोबर स्पेंड करण्याचा प्रयत्न करा. आपल्या दिवसभराच्या कामाच्या रगड्यात आपण बऱ्याच अशा लोकांना जे सपोर्टिव्ह आहेत त्यांना विसरून जातो. कदाचित त्यांना पण सपोर्टची गरज असेल हे पण विसरून जातो. सो आवर्जून तुमच्या मित्रमंडळींना फोन करा. जो व्यक्ती सपोर्टिव्ह वाटतो त्याच्याशी बोला, डिस्कस करा. आजकाल लोक ऑफिशियली सपोर्टिव्ह लोकांना अपॉइंट करतात. त्यांना मेंटर्स म्हणतात. सो तुम्ही मेंटर्स शोधा आणि त्या मेंटर्स बरोबर डिस्कस करा. तुमचे जे काही इश्यू आहेत, जे तुमच्या इंडस्ट्रीमधले लोक असतील, तुमच्या कॉन्टॅक्ट मधले लोक असतील त्यांना. देन प्रॅक्टिस माइंडफुलनेस. त्याच्याबद्दल आपण पुरेसं बोललेलं आहे. ऍटलीस्ट मेडिटेशन सुरू करा रोज. 5 मिनिटं तरी स्वतःच्या विचारांना स्थिरपणे स्वतःच्या विचारांना ऑब्झर्व करा. अदरवाईज हजारो विचार आपल्या मनात रोज येऊन जातात आणि त्याचा काही टाळा लागत नाही आपल्याला. तर जर तुम्ही ऑब्झर्व करायला सुरू केलं की हा थॉट माझ्या डोक्यात आला, हे बोलला त्याचा मला राग आला, हा बोलला त्याचा मला मजा वाटली, हा बोलला त्याचं मला वाईट वाटलं. जी काही फिलिंग तुम्हाला आली, का आली, त्याचा ऑब्झर्वेशन करा स्वतःला ऍज अ थर्ड पर्सन, ऍज अ थर्ड पार्टी. नंबर 5, राईट इन अ सेल्फ रिफ्लेक्शन जर्नल. डायरी लिहिणं इज व्हेरी पॉवरफुल. आपला मागच्या MBA मध्ये तर मी डायरी कशी लिहावी याच्यावर पण एक सेशन घेतलेलं. आत्ता पण वेळ मिळाला तर कधी, म्हणजे कारण माझ्याकडे नवे सब्जेक्ट्स पण भरपूर आहेत, पण एखाद्या सब्जेक्टमध्ये मी ते कव्हर करेन, डायरी लिहिणं. ओके. आता जानेवारी महिना येतो ना, जानेवारीत घेऊया ते डायरी लिहिणं. सो तुम्हाला सेल्फ रिफ्लेक्शन जर्नल, नुसतं डायरी लिहायची म्हणजे आज हे घडलं ते घडलं, कामावर गेलो कामावरून आलो असं नाही. तर तुमचं लाईफला रिस्पॉन्स तुमचा कसा होता, सेल्फ रिफ्लेक्शन. ओके. ज्या गोष्टी तुमच्यावर घडल्या त्याचा तुमचा रिस्पॉन्स कसा होता ते लिहायचंय. अदरवाईज लोक डायरी लिहिणं म्हणजे रडगाणंच असतं. लोक काय करतात, ज्या दिवशी खूप वाईट वाटतं त्या दिवशी डायरी लिहितात आणि मग माझ्याबरोबर असं घडलं, तो मला असं बोलला, मग मला राग आला, मग मला रडू आलं आणि ते स्टोरी लिहितात. दॅट इज नॉट द जर्नल रायटिंग. जर्नल रायटिंग मध्ये तुमचा रिस्पॉन्स कसा होता याच्यावर तुम्हाला लिहायचंय, सेल्फ रिफ्लेक्शन. नंबर 6, लिमिट सोशल मीडिया यूज. करणार तुम्ही? गिव्ह मी प्रॉमिस, तुमचा सोशल मीडियाचा वापर ऍटलीस्ट अर्ध्या तासाने कमी करा. करणार का? येस, नो? गिव्ह मी क्विक रिस्पॉन्स. इट्स अ रिक्वेस्ट. माझ्या मोबाईल फोनमधून मी काढून टाकलं ऍप फेसबुकचं. मी फक्त डेस्कटॉपवर फेसबुक वापरतो, मोबाईलमध्ये वापरत नाही. मध्ये मध्ये मी इन्स्टॉल करतो, कधी राग आला तर काढून टाकतो, मग परत 2-2, 3-3 महिने माझ्या फोनमध्ये ऍप नसतं. प्लीज डू इट. ऍटलीस्ट हाफ एन आवर तुमचा कमी करा, मग हळूहळू कमी करत चला. ओके. सोशल मीडियामुळे काय होतं, कम्पॅरिझन होतं, तुलना होते, अननेसेसरी तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवायला लागता आणि मग न्यूनगंड यायला लागतो. कारण सोशल मीडियावर सगळे लोक आपल्या चांगल्याच गोष्टी टाकतात. कोणी सांगत नाही की आज मला बॉस ओरडला, आज मी रडत होतो, आज माझ्या बायकोवर भांडण झालं, असं कोणी सांगत नाही. सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. तुम्हाला वाटतं जगामध्ये सगळं चांगलंच घडतंय आणि आपल्याबरोबर खूप वाईट घडतंय. सो तसं नाहीये. सो प्लीज स्टॉप वॉचिंग सोशल मीडिया अननेसेसरीली. देन नंबर 7, डू समथिंग दॅट यू एन्जॉय. किती लोक करतात दिवसभर एक तरी गोष्ट अशी करतात जी ते मनापासून एन्जॉय करतात. इट कुड बी हॉबी, इट कुड बी डान्स, इट कुड बी सोशल सोशल ऍक्टिव्हिटी, सोशल मीडिया नाही, सोशल ऍक्टिव्हिटी, एनिथिंग, पण जी तुम्ही ठरवून दररोज करताय, जी तुम्हाला मनाला आनंद देते. जर तुम्हाला वेळेअभावी दररोज जमत नसेल तर आठवड्यातून एकदा करा. तुमचा वीकेंड त्याच्यासाठी ठरवा, प्लॅन करा. लाईफ इज ऑल अबाउट प्लॅनिंग. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. देन नंबर 8, एक्सरसाइज रेग्युलरली. एक्सरसाइजचे फिजिकल बेनिफिट तर सगळ्यांनाच माहिती आहेत. मेंटल बेनिफिट पण भरपूर आहेत. तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. तुमचं डिसिजन मेकिंग त्याच्यामुळे भरपूर चांगली इम्प्रूव्ह होते. तुमची एफिशियन्सी त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होते. माइंड फ्री होतं, रिलॅक्स होतं, ब्रेन सर्क्युलेशन सगळीकडे, ब्लड सर्क्युलेशन होतं. सो एक्सरसाइज रेग्युलरली तुमचा
बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह होते, हा एक आणखीन मोठा फायदा आहे. तो यू अपियर मोर कॉन्फिडेंट, तुम्ही कॉन्फिडेंट दिसता समोरच्याला जास्त प्रकारे. इफ यू एक्सरसाइज रेग्युलरली बॉडी टोन होते. नंबर 9, हेल्प समवन एल्स. तुम्ही जेवढ्या लोकांना मदत करायला लागणार, जेवढी मदत करत जाणार, आपोआप तुमचा स्वतःचा एस्टीम बिल्ड होत राहणार. दुसऱ्यांना तुमचे उपकार वाटणार ती तर गोष्ट वेगळीच, पण तुम्हाला स्वतःला स्वतःबद्दल बरं वाटायला लागणार आणि वर्थ वाटायला लागणार की मी काहीतरी केलंय. मी मागच्या वेळेला पण सांगितलेला एक चित्रपट आहे, तो तुम्ही नक्की बघा. इट्स अ वंडरफुल लाईफ. अमेझिंग मूवी आहे. ऍक्च्युली दोन चित्रपट आहेत, एक द लाईफ इज वंडरफुल किंवा आणि दुसरा एक चित्रपट आहे इट्स अ वंडरफुल लाईफ. ओके, दोन्ही बघा, दोन्ही ग्रेट आहे, पण त्यातला एक ब्लॅक अँड व्हाईट आहे, इट्स अ वंडरफुल लाईफ. तो नक्की बघा, नक्की नक्की बघा. तो खूपच छान चांगला पिक्चर आहे आणि इट विल टेल यू हेल्प समवन एल्स तुमच्या आयुष्यात कसं महत्वाचं ठरतं. इट्स वंडरफुल मूवी, नक्की बघा. नंबर 10, प्रॅक्टिस सेल्फ कंपॅशन. स्वतःवर प्रेम करायचं. आपण जे मगाशी सांगितलं ना, स्वतःवर प्रेम करण्याच्या ज्या गोष्टी आहेत मगाशी मी लिस्ट केल्या, त्या तुम्हाला करायच्या आहेत. स्वतःला वेळ द्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या हेल्थवर हे करा, बाउंड्रीज आखा. काय गोष्टी करायच्यात, काय गोष्टी नाही करायच्या त्या डिफाईन करा. फॉलो दोज रूल्स. देन यू गो टू नंबर 11, सेलिब्रेट स्मॉल विन्स. छोट्या छोट्या गोष्टी अचीव करा, सेलिब्रेट करा, अचीव करा, सेलिब्रेट करा. हे सेलिब्रेशन बऱ्याच लोकांना वाटेल की काय छोट्या गोष्टीचं सेलिब्रेशन करावं, पण ते तुमच्या ब्रेनला ट्रेनिंग देते, लक्षात घ्या. जेवढे तुम्ही सेलिब्रेट करणार विन्स, तेवढा ब्रेनला मेसेज जाणार, सेलिब्रेशन विनिंग, सेलिब्रेशन विनिंग, सेलिब्रेशन विनिंग. दिस पर्सन इज विनिंग, दिस पर्सन इज विनिंग. जेवढं तुम्ही जिंकणार तेवढं मोठे चॅलेंजेस घ्यायला तुम्ही अजून जास्त उत्साही होणार. यशासारखं दुसरं काय म्हणतात, यशासारखं दुसरं टूल नाहीये अजून यशस्वी होण्यासाठी. सो दॅट विल हेल्प यू. दिस इज, कुठे गेलं ते, सेलिब्रेट स्मॉल विन. दिस इज नंबर 11. नंबर 12, लर्न समथिंग न्यू. मी नेहमी सांगतो, तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन काहीतरी शिकाल, तुमच्या ब्रेनमध्ये नवे कनेक्शन्स तयार होतात. आज ही मी सांगितलेली माहिती तुमच्यापैकी बऱ्याच लोकांसाठी कम्प्लिटली नवी असेल, किंवा मी सांगितलेली ऍटलीस्ट 60-70% नवी माहिती होती. तुमच्या ब्रेनमध्ये आज नवे कनेक्शन्स तयार झाले. म्हणजेच काय झालं माहितीये, तुमचा ब्रेन यंग झाला, तरुण झाला तुमचा मेंदू. आणि जेवढं तुम्ही नवं शिकाल तेवढा तुमचा मेंदू तरुण होत राहतो, आणि जेवढं तुमचा मेंदू तरुण होतो तेवढा तुमचे विचार तरुण होत राहतात. ओके, सो लर्न समथिंग न्यू. प्रत्येक क्युरिओसिटी जी आहे ती महत्वाची आहे. लर्न समथिंग न्यू. नंबर 13, सेट बाउंड्रीज. ओके, काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी नाही करायच्या, याच्या बाउंड्रीज पाहिजेत. तुमची तत्व ठरलेली पाहिजेत. तत्वाबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. काहीही झालं तरी तत्वाबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. कितीही मोठी गोष्ट आड येत असली तरी तुमच्या तत्वाच्या वरती ती गेली नाही पाहिजे. आणि म्हणून ते तत्व डिफाईन करणं गरजेचं आहे. नाहीतर लोक काय सिच्युएशन बघून वागतात. सिच्युएशन बघून वागणारे लोक पुढे नाही जात. तत्व पाळणारी माणसंच मनामधून आनंदी राहतात. ओके, सो सेट बाउंड्रीज. काय करायचं, काय नाही करायचं, बी व्हेरी 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 क्लिअर अबाउट इट. नंबर 14, एक्नॉलेज अँड रिमेंबर कॉम्प्लिमेंट्स. तुम्हाला माहिती आहे, लो सेल्फ एस्टीम वाल्या लोकांना कॉम्प्लिमेंट्स दिलेला पण आवडत नाही. जर तुम्ही लो सेल्फ एस्टीम असलेल्या माणसाला जर कॉम्प्लिमेंट दिली तर त्यांना राग येतो. त्यांना वाटतं हा माझा फसवतोय, त्यांना वाटतं हा माझा मजाक करतोय किंवा माझी खेचतोय. कधी कधी ते तुम्हाला तोंडावर बोलतात, काय गरीबाची मजा करतो काय म्हणून. तुम्ही एखाद्याला सांगितलं सुंदर दिसतोस, सुंदर दिसते, हा शर्ट चांगला आहे, किंवा अरे तू फार छान काम केलं, अरे तुझं हस्ताक्षर फार चांगलं आहे, कुठल्याही प्रकारची कॉम्प्लिमेंट द्या, त्यांचा रिस्पॉन्स सेमच येतो. "हा, काय नाही, एवढं काय खास नाही." किंवा काय माझी खेचतोय, काय काय गरीबाची मजाक करतो का. तुम्ही हे शब्द ऐकले असतील. आणि दॅट इज एक्झाम्पल ऑफ लो सेल्फ एस्टीम. ऍक्नॉलेज करा, ऍक्सेप्ट करा. कोणी कॉम्प्लिमेंट दिले तर ती आनंदाने घ्या. परतावा, परतावा म्हणजे तुम्ही त्याची चांगली गोष्ट शोधून त्याला कॉम्प्लिमेंट करा. आपलीच कॉम्प्लिमेंट न स्वीकारणं याच्यासारखं दुसरं वाईट काय नाही. कॉम्प्लिमेंट स्वीकारा आणि समोरच्याला त्याची आणखीन एक कॉम्प्लिमेंट द्या जे त्याला आवडेल. दॅट इज हाऊ यू शुड हँडल कॉम्प्लिमेंट्स अँड रिमेंबर दोज कॉम्प्लिमेंट्स. जेवढ्या तुम्ही त्या लक्षात ठेवाल तेवढा तुमच्या ब्रेनला पुन्हा ट्रेन करताय की अरे यू आर वर्थ इट. तुमची वर्थ, तुमची व्हॅल्यू जी आहे ती इम्प्रूव्ह होईल. नंबर 15, प्रॅक्टिस गुड पोस्चर. आपली बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह करा. स्ट्रेट उभं राहणं, सतत हाताला चाळण असणं, चांगला हँडशेक करणं. लोकांना वाटतं हँडशेक करायचं म्हणजे समोरच्याचा हात दाबायचा, तसं काही नाही आहे. नॉर्मल पण चांगला, एकदम लूज पण नाही पाहिजे आपला हात. गुड बॉडी लँग्वेज असणं. सतत आपल्या हाताची घडी नाही पाहिजे, सतत बोलताना खिशात हात नाही पाहिजे. स्ट्रेट उभं राहणं, स्ट्रॉंगली स्ट्रेट उभं राहणं, पॉवर पोझिशन त्याला म्हणतात. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा पॉवर पोझिशन्स
आणि तुम्हाला दिसेल, फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो प्रॅक्टिस गुड पोस्चर. अँड देन लास्ट नंबर 16, टेक केअर ऑफ युअर अपिअरन्स. तुमच्या कपड्याबद्दल, तुम्ही कसे दिसताय, कसे केस विंचरलेले आहेत तुमचे, कसं तुम्ही बाहेर जाता, कुठल्या ओकेजनला कुठल्या प्रकारचे कपडे घालता, याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो स्वतःवर आणि इतरांवर पण. ओके, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम बद्दल बोलात तर तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहात, ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला चांगलं वाटतं ते घाला, ते जास्त कपडे वापरा आणि ओकेजनला धरून ते वापरा. ओके, फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी ब्लॅक कलर इज माय कॉन्फिडन्स कलर. मला काही महत्वाचं करायचं असेल, मोस्टली मी 90% केसेसमध्ये ब्लॅक कलर घालतो, बिकॉज दॅट गिव्स मी कम्फर्ट, दॅट गिव्स मी कॉन्फिडन्स. आय डोंट नो का, पण लहानपणापासून तसं आहे. सो अगेन मी त्याला पॉझिटिव्हली वापरतोय. ओके, माझ्या गावी कधी गेलो काळा रंग घालून, तर माझ्या गावातले जुने लोक सांगतात की काळा रंग कशाला घालतो म्हणून. त्यांना आवडत नाही बऱ्याच लोकांना, पण मला आवडतो. सो टेक केअर ऑफ युअर अपिअरन्स. जे तुम्हाला आवडते, शोभते, चांगलं दिसतंय ते तुम्ही वापरायला सुरू करा. ओके, दॅट इज नंबर 16. सो रिमेंबर, बिल्डिंग सेल्फ एस्टीम इज अ जर्नी. प्रवास आहे तो, एका दिवसात सेल्फ एस्टीम बिल्ड नाही होत. बी पेशंट विथ युअर सेल्फ अँड सेलिब्रेट स्मॉल विक्टरीज अलॉंग द वे. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या ठरवा, ज्या तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इम्प्रूव्ह करायच्या. कॉन्शियसली इम्प्रूव्ह करा. लाईफ सबकॉन्शियसली जगण्याची गोष्ट नाहीये. आला दिवस गेला दिवस असं नाही, तर प्रत्येक दिवस प्लॅन करा, तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या मनानुसार तो घडवायचा प्रयत्न करा. दॅट विल गिव्ह कंट्रोल ऑन युअर लाईफ. आपण सुरुवात ओशोच्या व्याख्येने केलेली, शेवट पण ओशोच्या व्याख्येने करणार आहोत. पण बिफोर दॅट मी सुरुवातीला सांगायला विसरलो तुम्हाला. इकडे तुम्हाला सगळ्यांना मांजरीचं चित्र दिसतंय, कॅट. ऍक्च्युली हा सुरुवातीला सांगणार होतो पण विसरलो. कॅट दिसते सगळ्यांना? येस, नो? थकले का तुम्ही? हा, दिसते ना कॅट. मांजरीकडून शिका सेल्फ एस्टीम कसा असतो. तुम्ही मांजरीकडे ऑब्झर्व केलंय कधी? मांजर स्वतःच्या दिसण्यावर प्रचंड वेळ खर्च करते, सतत स्वतःला साफ करत असते, बरोबर की नाही? सेल्फ लव्ह. मांजरीला तुम्ही गोंजारायला जा, तर तिला नको असेल तर ती बिलकुल गोंजारून घेणार नाही. तिला पाहिजे तेव्हा ती गोंजारून घेईल, पण तिला नको तेव्हा मांजर कधीही गोंजारून घेणार नाही. मांजरीला राग आला ती एक्सप्रेस करणार. ती बघणार नाही माझा मालक आहे, मी त्याला पंजा कसा मारू. ती मारणार पंजा. ओके, ती हिस करणार, म्हणजे रागवणार, जोरात ओरडणार. मांजर न्यूट्रल राहू शकते. तिला कंटाळा आला ती उठून जाणार, कोपऱ्यात बसणार. ती पाहिजे तेवढा वेळ, तिला पाहिजे तेवढा वेळ रिलॅक्स करणार. मांजर इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ हाय सेल्फ एस्टीम. हाय सेल्फ एस्टीम. शेपूट हलवत बसत नाही, मालक दिसला का शेपूट हलवत बसत नाही, तिला भूक लागली का येणार. ओके, मांजरीकडून शिका व्हॉट इज सेल्फ एस्टीम. ओके, आय होप तुम्हाला एक्झाम्पल आवडलं असेल. मी सुरुवातीला सांगायला विसरलो, पण आता मला आठवलं. आणि नाव लेट्स कम टू द लास्ट कोटेशन ऑफ ओशो. सुरुवात पण आपण ओशोनेच केलेली, शेवट पण ओशो बरोबरच करूया. यू आर नॉट हिअर टू फुलफिल समबडी एल्सेस एक्सपेक्टेशन्स. तुमचा जन्म दुसऱ्यांचे एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यासाठी झालेला नाहीये. अँड नो बडी एल्स इज हिअर टू फुलफिल युअर एक्सपेक्टेशन. इतर कुणाचा जन्म तुमच्या एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यासाठी झालेला नाहीये. नेव्हर बिकम विक्टीम ऑफ अदर एक्सपेक्टेशन. दुसऱ्यांच्या अपेक्षांचे कैदी तुम्ही होऊ नका, आणि दुसऱ्या कोणाला तुमच्या अपेक्षेच्या कैदेमध्ये बंद पण करू नका. ओशो किती पॉवरफुल होते, आणि ओशोचं फ्रीडम बद्दलचे जे थॉट होते ते अल्टिमेट होते. आणि हा त्याचाच एक प्रकार आहे. कोणाला तुमच्या अपेक्षांचा कैदी बनवू नका, आणि तुम्ही कोणाच्या अपेक्षांचे कैदी बनवून राहू नका. दॅट इज द अल्टिमेट फ्रीडम. आणि ही फ्रीडम तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुमचं सेल्फ एस्टीम बऱ्यापैकी वरच्या लेवलवर आलेला असेल. आजच्या सेशनने त्याची सुरुवात झाली असं मला वाटतंय, पण काम तुम्हालाच करायचंय. आयुष्य तुमचंच आहे. आय होप तुम्ही ते करू शकाल. आय विल ऑलवेज विश यू ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट. कसं वाटलं सेशन मला सांगा. गिव्ह मी क्विक फीडबॅक. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊटफुल, प्लीज आस्क. दुसऱ्यांकडून फीडबॅकची काय गरज, आणि ते खरा फीडबॅक देतील का? फीडबॅक घ्यायचा की नाही ते दॅट इज युअर कॉल. ओके, पण विचारलं तर तुम्हाला कळेल तरी ना लोक काय विचार करतात. अल्टिमेटली आपण सोशल अॅनिमल आहोत. सो तुमचा एकट्याने राहून तुम्ही आनंदी नाही राहू शकणार. इट हॅज टू बी इन द ग्रुप. मग त्याच्यासाठी तुम्हाला ते फीडबॅक घ्यावे लागणार. आय एम नॉट सेइंग की त्यांनी दिलेला फीडबॅकवर सगळ्यांवर ऍक्शन करा, पण तुमच्या चुका कुठे होतात त्या तर समजू दे. ओके, आजचं रेकॉर्डिंग कसं मिळवायचं ते मी मगाशीच सांगितलेलं आहे. इंडिव्हिज्युअली आम्ही हे रेकॉर्डिंग देत नाही आहोत. तुम्ही पूर्ण थिंक स्मार्ट सिरीज परचेस करू शकता,
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिळवता येईल. तुम्हाला थिंक स्मार्टची लिंक मी इथे पाठवून ठेवले. ज्यांनी पहिल्यांदा ऐकलंय सेशन त्यांचे फीडबॅक मला जास्त गरजेचे आहेत. इतरांचे पण आहेत, नाही असं नाही. आजचं पुस्तक हे बुक स्मार्ट सिरीज नाही आहे, थिंक स्मार्ट सिरीज आहे, त्याच्यामुळे कुठल्या पुस्तकावर आधारित नाही आहे. पण इन केस तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर एक पुस्तक आहे 6 पिलर्स ऑफ सेल्फ एस्टीम. हे चांगलं पुस्तक आहे, हे तुम्ही नक्की वाचू शकता. हा, सेशन रिकॅप राहिला आपला. सो आय विल क्विकली रिकॅप द सेशन जेवढं मला जमतंय, कारण मी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. सो फर्स्ट इज डिफाईन की तुमची स्वतःची व्हॅल्यू तुमच्या मनात काय आहे. ओके, आपण 10 क्वेश्चन्स बघितले. त्या 10 क्वेश्चन्सने तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुमची व्हॅल्यू काय आहे तुमच्या मनात. ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर त्याच्यासाठी आपण ह्या मगाशी 16 ऍक्टिव्हिटी बघितल्या. ओके, या प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्हाला डेली करायच्यात. हळूहळू हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की तुमचं लाईफ बदलायला लागलंय. इट इज नॉट वन डे प्रोसेस, आय एम टेलिंग यू अगेन. मी स्वतः कुर्ल्यामधल्या चाळीत वाढलोय, मराठी माध्यमातून शिकलोय, माझ्या इंग्लिशचे 12 वाजलेले, अँड आय वॉज नॉट एट ऑल कॉन्फिडंट. ओके, माझ्या आयुष्यातली जवळजवळ पहिली 20-25 वर्ष मी लो कॉन्फिडन्समध्ये घालवलेली आहेत. आणि खूप कष्टपूर्वक याला ओव्हरकम केलेलं आहे. हे घडतं हे मी सांगू शकतो तुम्हाला, खात्रीने सांगू शकतो की तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवू शकता. पण इट्स अ लॉंग प्रोसेस. तेवढा वेळ पाहिजे, पेशन्स पाहिजेत आणि सतत चिकटून राहण्याची वृत्ती पाहिजे. नाहीतर लोक थोडा दिवस प्रयत्न करतात, मग कंटाळतात, सोडून देतात, पुन्हा ये रे माझ्या मागल्या करतात, पुन्हा कंप्लेंट करायला लागतात, माझ्या आयुष्यात सगळं असंच आहे. पण तुमच्या आयुष्यात बदल तुम्हीच करू शकता. यू स्टार्ट विथ बिल्डिंग युअर सेल्फ एस्टीम. बुकचा ऑथर मला आठवत नाही आहे, तुम्ही गुगल सर्च करा, मिळेल तुम्हाला. ग्रेट, थँक्यू. थँक्यू पांडुरंग सर. अशा लोकांसोबत कसं वागायचं जे आपल्याला ट्रिगर करतात आणि त्याद्वारे आपल्याकडून त्यांच्या मनाप्रमाणे करून घेतात. बेसिकली काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीही करणार नाहीत. नॉन कॉम्प्रोमाइजेबल या गोष्टी आहेत, त्याची यादी करा. आणि मग कोणी आला समोर, ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्ही ते नाही करणार. बाकी गोष्टी तुम्ही ऍडजस्ट करा. म्हणजे काय, तुमच्या मनाला पण बरं वाटेल, रिलेशनशिप पण ब्रेक होणार नाहीत. बट बाउंड्री सेट करा, हे मी करेन, हे मी नाही करणार. तुम्ही सुरुवात तर करा एका बाउंड्रीने. ती ऍक्सेप्ट झाली का मग दुसरी बाउंड्री, ती ऍक्सेप्ट झाली का तिसरी बाउंड्री. तुम्ही तो हा चित्रपट बघितला असेल ना, आता त्या मंगळागौरवाला आता फेमस झालेला मराठी चित्रपट. मी चित्रपटांची नावं विसरतो. अं, काय तुम्हाला आठवत असेल तर सांगा. त्याच्यामध्ये अं, त्याच्यामध्ये त्या बाई पण भारी, हा बाई पण भारी मध्ये सुकन्या सुकन्या मोने, आय थिंक, हा सुकन्या मोने जे आहेत, त्यांना घरातून बाहेरच पडता येत नव्हतं. फर्स्ट स्टेप ती घेतली त्यांनी. ओके, पहिली बाउंड्री त्यांनी ब्रेक केली की मी माझ्या मनाप्रमाणे जे मला आवडते ते करेन. गाण्याचा आवाज ते त्यांचं बंद झालेलं ना, रियाज. नाही, गाण्याची सुरुवात केली. मग एका पॉइंटला त्यांनी दुसरा बॅरियर ब्रेक केला, जेव्हा त्यांच्या सासऱ्याने त्याला सांगितलं नाही जायचं बाहेर. बट शी स्टील डिसाइडेड. आणि शी हॅज टू डिसाइड, बाकीचे लोक नाही डिसाईड करू शकत तुमच्यासाठी. यू हॅव टू डिसाइड तुमच्या लाईफमध्ये कुठे जायचंय तुम्हाला. आणि एकदा तुम्ही डिसाईड केलं का तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की हे मला करायचंय, हे मला नाही करायचंय. तुम्ही कितीतरी चित्रपट बघितले, प्रत्येक चित्रपटामध्ये तुम्हाला हा अशी केस मिळेल. आधी लो कॉन्फिडंट होता, लो सेल्फ एस्टीम होता, मग त्यांना त्यांच्या आयुष्याचा पर्पज कळला. जेव्हा आयुष्याचा पर्पज कळला तेव्हा त्यांनी बाकीचे बॅरियर तोडायला सुरुवात केली. सो यू स्टार्ट विथ दॅट. Do successful people become successful because they deliberately follow this technique, or they are born great? Nobody is born great. कोण बॉर्न ग्रेट कोण असतो? आपल्या आपल्या गोष्टींसाठी प्राधान्याने काम करणं, दॅट्स द ओनली वे टू मेक ग्रेट. आता फॉर एक्झाम्पल नरेंद्र मोदी इज ग्रेट. भारताचे एवढे मोठे पंतप्रधान आहेत, एवढ्या वर्षांपासून आहेत. त्यांनी लाईफमध्ये काहीतरी प्राधान्य दिलं ना, त्यांनी संसाराला प्राधान्य नाही दिलं. ही इज स्टील गिल्टी फॉर दॅट. कोणतरी म्हणत असेल की असा माणूस कोण संसार सोडून पळून गेला. ओके, ही डिसाइडेड त्याच्या बाउंड्रीज. त्यांच्याबद्दल वाईट बोलणारे पण लोक आहेत, चांगले बोलणारे पण लोक आहेत. इट डझंट गेट अफेक्टेड की हे लोक मला नावं ठेवत आहेत. ओके, सो प्रत्येक गोष्टी, प्रत्येक क्षेत्रात मोठे होणारे लोकांना नावं ठेवणारे माणसं पण आहेत ना या जगामध्ये. तुम्ही सगळ्यांना उत्तर नाही देऊ शकत. डू व्हॉट यू आर गुड ॲट अँड डू मॅसिव्ह.
ग्रेट. आयुष्याचा पर्पज कसा शोधायचा आपण आधीच्या MBA मध्ये केलं का? नाही, ह्याच वर्षी केलं गोल सेटिंगने. आपण गोल सेटिंगने सुरुवात केलेली आपली या MBA सिरीजची. बोलणं बंद करून नाही होत. तुम्हाला व्यक्ती आवडो किंवा न आवडो, ती जर तुमच्या बरोबर समोर आहे, व्यवहार तुमचा चालू आहे, काम चालू आहे, तुमच्या फॅमिलीत किंवा ऑफिसमध्ये आहे, तर बोलणं बंद करणं हा ऑप्शन नाही आहे. तुम्ही कमी बोलू शकता, पण बोलत राहा. दुश्मनी लाख सही, खत्म न कीजिए रिश्ता, दिल मिले न मिले हात मिलाते रहिए. हे तत्व पाळत राहा. ओके, ग्रेट. सो फ्रेंड्स, आय थिंक सेशन आजचं चांगलं झालं मला वाटतंय असं, कारण मला बरेच पॉईंट समजवता आले. आय होप तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल. एकच रिक्वेस्ट आहे, जेव्हा पण नेटबेटच्या कुठल्या प्रोग्रामचे मेसेज तुमच्यापर्यंत येतील, प्लीज 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 इतर मराठी माणसांपर्यंत ते पोहोचवा. जेवढं हे ज्ञान आम्ही फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय ते सगळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल तर आम्हाला आनंद होईल. थँक्यू. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. थँक्यू. बाय बाय अँड गुड नाईट. बाय.